नमस्कार. आज मयुरीज किचनमध्ये घावणे बनवणार आहोत. तर इथे तांदूळ मी रात्रीभर फुगत टाकून त्याच्या मिक्सरला लावून मीठ टाकलं आहे थोडं आणि असे हे करून घेतलं आहे पातळसर. हे एवढं पातळ ठेवायचं आणि इथे तवा ठेवलेला आहे गरम करायला. आता आपण काढायला घेऊया घावणे. इथे आहे तेल लावून घेऊया तव्याला. एक टिश्यू पेपर घेतला, त्याला तेल लावून तेल लावायचं त्याला. आता हे साईडने पहिलं घालायचं असं. तवा चांगला तापलेला पाहिजे आणि असं करायचं. गॅस मोठाच ठेवायचा. व्यवस्थित सुकेपर्यंत घावणा व्यवस्थित सुकला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्याला साईडने ढिलं करायची साईड त्याची आणि नंतर मग काढायला घ्यायचं. आता बघूया आपण साईडने सुटलं आहे का. अजून सुटलं आहे, थोडी थोडी साईड सुटते. मग साईडने आधी असं काढून घ्यायचं. हे बघा आता सुटलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आता परत दुसरा हे घालूया. टिश्यू पेपरने लावले की तेल जास्त लागत नाही, थोडं पाहिजे तेवढंच लागतं. आता दुसरा काढून घेऊया. आणि प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं पीठ. खाली जाडसर असतं ते खाली बसतं म्हणून. आता दुसरा घातलेला आहे. तोपर्यंत हा इकडे काढला आहे, तो थंड झालेला आहे. तो आता त्याची घडी घालून ठेवू. एका सुती कपड्यावर काढून घ्यायचा. अशी घडी घालायची. आणि घावण्यांबरोबर मी अशी चटणी वाटलेली आहे, त्याला फोडणी पण दिली आहे. चटणीत खोबरं घातलं आहे, हिरवी मिरची घातली आहे, मीठ घातलं आहे, भाजलेली चण्याची डाळ घातली आहे आणि बारीक लावून घेतली. लसूण घातलं आहे थोडा आणि लिंबू. काढून घ्यायचं. एवढं असे मी बाकीचे घावणे काढून घेते. आता हा सुकला, याची घडी करायची, घडी करून ठेवायची, डोंबडायचा हा असा.
माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.